महाराज गणेश कोण आहे माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणून अवतार घेतला. या अवतारात रावणाला मारायचं ठरवलं. माझ्या गणपती बाप्पांचा आदर्श घ्या, त्याचे कान फार मोठे आहेत, त्याचे फार कान मोठे आहेत. गणपती बाप्पा इतके कोण्यात देवाचे कान मोठे नाहीत, आणि गणपती बाप्पा इतके कोण्यात देवाचे डोळे बारीक नाहीत. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना. ओ पार्वतीच्या नंदना मोरया गजानना श्री गजानना. पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना. ओ पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना. गजानना रे गजानना. गजानना रे गजानना. गजानना रे मोरया गजानना रे गजानना. पार्वतीचा नंदना मोरया गजानना रे गजानना. पार्वतीचा नंदना मोरया गजानना रे गजानना. मोरया गजानना रे गजानना. पार्वतीचा नंदना मोरया गजानना रे गजानना. कबीराच्या लक्षात आलं, आपण संसारावर जर प्रेम केलं तरी आपली प्रतिष्ठा चालली, आणि संताविषयी जर प्रेम केलं तर प्रतिष्ठा जाग्यावर राहती. डोळे झाकून डोकं कापलं. एकुलत्या एक पोराचं डोकं कापलं. मुठभर पीठ आणि तांदूळ ती डाळ घरी नेली. आईनं स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये वारकरी बसले, एका बाजूला कबीर बसले. महाराज पोराचं डोकं कापलेला बाप पंक्तीला जेवायला बसलाय. वारकऱ्यानं सांगितलं यजमान सोबत असावा, आणि मग पत्नीनं आवाज दिला, अहो ऐकिलत का, आपला कमाल कुठे, त्यानं वाढायला मदत केली असती. महाराज संसारामध्ये चालढकल करणारी लोक नव्हती, स्पष्टोक्ती होती यांच्या जीवनात. दोनदा ती म्हणाली, पत्नी म्हणाली, अहो आपला कमाल कुठे. अगं कमालामुळे वारकरी जेवून जातात. ज्या कमालाच्या कामगिरीमुळे वारकरी जेवतात, त्या खुंटीला लटकवलेल्या गाठोड्यामध्ये कमालाचं शिर अडकून ठेवलंय. त्या आईला गाठोड्याकडे बघितलं. अगोदर रक्त येत नव्हतं त्याच्यातून. एका माईनं वात्सल्याच्या दृष्टीनं त्या गाठोड्याकडे बघितल्याबरोबर कपडा लालबुंद झाला आणि कापलेल्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते डोळ्यातलं पाणी आईला सांगत होतं, आई दुःखावर तुझा शोक केला तर वारकरी विचारतील का रडते, आणि हा सगळा पुरुषार्थ कळाला तर वारकरी उपाशी जातील. जिने 9 महिने पोटात ठेवलेलं बाळ कापलेलं डोकं पाहिलं तरी वारकऱ्याला स्वयंपाक वाढला. दुकानदार बुद्धिवादी होता. त्या दुकानदारानं डोकं कापलेलं शिर सुळावर दिले. शिर चुकून बोललो, शरीर सुळावर दिलं. महाराज ज्याचं डोकं कापलंय त्याला सुळाव द्यायची गरज नाही तरी दिलंय. वारकऱ्याला जेव घातलं. नेमकं ज्या रस्त्यानं वारकरी जातात त्या रस्त्यातच ते शरीर सुळावर दिलेलं आहे. कोणाचं लेकरू असेल, कोणाचं लेकरू असेल, कोणाचं लेकरू असेल. त्या रस्त्याने वारकरी जात असताना ज्याचं डोकं कापले रविवा त्याचे हात वरी जात हृदयाला जातात, आणि मेलेलं शरीर वारकऱ्याला नमस्कार करते. वारकऱ्याच्या पुढे रस्ता दाखविण्यासाठी कबीर होते. त्या वारकऱ्याने कबीराचा खांदा दाबला. कबीर, मेलेल्या मुलाचं प्रेत आबाला नमस्कार करते, त्या अर्थी मुलगा कोणाचा आहे.
कबीरानं सांगितलं, चला वारकरी महाराज चला. मागचा वारकऱ्याच्या रूपात पंढरपुरातला मालक होता, अयोध्येचा राम होता, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र होते, पंढरीतले मालक होते, भगवान विष्णू परमात्मा होते. खांदा दाबला, कबीर सांगा कोण? चला बाहेर सांगतो. गावाच्या बाहेर गेल्यावर सांगितलं, तो माझा मुलगा आहे, चोरी पकडल्या गेली, प्रतिष्ठा जाऊ नये याच्याकरता मुलाचं डोकं कापलं आणि तुम्हाला स्वयंपाक करून जीव घातलाय, आता वाटे लावणार आणि आम्ही अंत्यविधी नुसत्या डोक्याचा करणार, नुसत्या डोक्याचा करणार. वापस आले, कबीराचा मुलगा जिवंत केला. हा भाग सोडून द्या, सामान्य त्याग आहे का हो महाराज? हा त्याग ऐकल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात, तो मराठवाडा असेल, तो विदर्भ असेल, तो खानदेश असेल, तो पश्चिम महाराष्ट्र असेल, 6000पेक्षा रविवा जास्त गाव पाहिली. हे वाक्य सांगत असताना काही हरामखोरायच्या, काही बुजदिलांच्या, काही भडव्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लाज वाटती. ज्यांना मायबाप जगिता येत नाहीत, ते स्वतःचं पोरग कापून वारकऱ्याला काय जगू शकते? सामान्य त्याग आहे का महाराज? आणि हा त्याग ज्याच्या जीवनात ते त्याला वैराग्य म्हणतात. काय त्याग असेल महाराज लोकांचा, याला म्हणायचं वैराग्य. आपली वैराग्य सगळी नाटकी आहेत, सगळी नाटकी वैराग्य. धुणं धुण्यासाठी एक माऊली चंद्रभागेच्या वाळवंटात उतरल्या. दगड बांधला, धुणं धुत होत्या. पण धुणं धुता असताना एका श्रीमंत घरची स्त्री आली. तिने विनंती केली, आओ मला धुणं धुऊ द्या त्या दगडावर. गळ्यात डागडागिने होते, अलंकार होते. आपली फाटकी तुटकी कापडं उचलली आणि त्या श्रीमंत स्त्रीला धुणं धुऊ दिलं. ती परिसा भागवताची बायको होती. आणि परिसा भागवत हा जगदंबेचा उपासक होता. मा भवानी माता, जगदंबा माता त्याच्यावर प्रसन्न झाली आणि त्याला परीस देलता. आणि त्या परिसामुळे तो श्रीमंत होत होत गेला. महाराज, एका सात्विक सदाचारी पुण्यशील एका वारकऱ्याची पत्नी, त्या स्त्रीचं नाव आहे राजाई. जगाचा राजा जिच्या नवऱ्याने प्रसन्न करावा अशा पवित्र वारकऱ्याची पत्नी राजाई, जगाचा राजा. कारण विश्वातला एक नंबरचा पाटील प्रसन्न केला. विठू पाटील त्याचे नाव, आणि त्या विठू पाटलाला प्रसन्न करण्याची ताकद नामदेवरायामध्ये. आणि त्या नामदेवरायाची पत्नी राजाई, नाव आहे राजाई. एका श्रीमंत सरदाराची कन्या राजाई. महाराज, परिसा भागवताला आणि परिसा भागवताच्या पत्नीला भांडे घासायची पण लायकी नव्हती राजाबाईच्या वडिलाकडं. एवढ्या श्रीमंताची पोरगी, पण परिस्थिती नाजूक.
नामदेवरायाच्या संसारामध्ये 3-3, 4-4 दिवस उपाशी काढले, पिठाचं पाणी पिऊन काढले. वाटीभर पीठ असायचं, त्या पिठामध्ये आपल्याकडे पाण्याचा माठ डेरा म्हणता ना तुम्ही पूर्वीच्या काळातला गुरुजी, तेवढा डेरा चुलीवर टाकायचा आणि पाण्यानं पूर्ण भरायचा आणि रविबा भरलेल्या डेऱ्यात फक्त वाटीभर पीठ टाकायचं. चुन्याच्या डब्बीच वरचं जे थर असतो का त्याला आपण निवळी म्हणतो, चुन्याची निवळी, नुसतं पांढरं पाणी. तर एक डेराभर माठभर 15 ते 16 लिटर पाणी नुसतं पांढरं व्हायचं आणि त्या पांढऱ्या पाण्यामध्ये मुठभर मीठ टाकायचं, चिमूटभर, आणि ते उकळून घरातल्या 15-14 लोकांना एक एक तांब्या ते पाणी प्यायचं. पिठाचं नुसतं ढवळं पाणी, थोडं थोडं खारट. जिच्या वडिलांकडे सोन्याचा पलंग झोपायला, तेवढ्या श्रीमंताची मुलगी नामदेवरायाच्या प्रपंचात पिठाचं पाणी पिऊन संसार केला. पिठाचं पाणी पिऊन. पण एके दिवशी परिसा भागवताच्या पत्नीला दया आली आणि त्या परिसा भागवताच्या पत्नीनं आपल्या नवऱ्याला सांगून मैत्रिणीला परीस दिला. त्याग सांगतोय, त्याग त्याग, परीस दिला, परीस. पण किती भीषण परिस्थिती महाराज. परिसासाठी लोखंड लागते. खापरा परीस काय करी. परीस सापडल्याच्या नंतर, लोखंडाला लावल्याच्या नंतर त्या लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परीसात आहे. परीस बाकी कशाचं सोनं करीत नाही, तो फक्त लोखंडाचं करतोय. त्याला धातू पाहिजे. पण नामदेवरायाच्या घरी नामदेवरायाच्या पत्नीच्या मैत्रिणीनं, राजाबाईच्या मैत्रिणीनं परीस दिला, पण नामदेवरायाकडे खिळा पण नव्हता. एका कीर्तनात बोलून गेलो, आज वेगळं सांगतोय. महाराज उदात्त अंतकरणाने परिसा भागवताच्या पत्नीनं दिलेला परीस संत श्रोमणी नामदेवरायाच्या पत्नीनं हातात घेतला आणि मालकीपर्यंत वाट पाहिली. जागून राहिल्या. संध्याकाळी नामदेवराय आले आणि सांगितलं, धनी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक इथे कधी नाही. तुमच्या जिबील वेल्डिंग झाली, कशा म्हणताल तुम्ही? मन जाऊ नका, तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, मन जाऊ नका. उपास भलते धरी जा, मरून जाताना उपास धरू धरू. तुम्हाला एक सांगू का, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा सगळ्यात मोठा शिवशंकर तिचा पती आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा सगळ्यात मोठा पांडुरंग तिचाच नवरा आहे. आणि जी नवऱ्याला शंकर आणि नवऱ्याला पांडुरंग म्हणती का, हिची पावर किती मोठी आहे. गिरगावच्या बाळ्याचं ऐकायचं नाही. तिची देवा माझ्या माहीनं वाक्य माझं नाही, मालकांचं वाक्य. जिची नवऱ्यावर श्रद्धा आहे का तिच्या ताब्यात देव राहतो, तिच्या ताब्यात. आणि जिची नवऱ्यावर श्रद्धा नाही का तिला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. जित्त म्हणायलो मी, मेल्यावर नाही, खड्डा करून जित्ती जरी पुरली तरी मोक्ष नाही. ज्याची मायबापावर श्रद्धा नाही त्या हरामखोराला काशीत पुरा, पैठणला पुरा, देहूला पुरा, पंढरपूरला पुरा, आळंदीला पुरा, कुठेही पुरा, त्याचा बुराच जात नाही. त्याच्या अंगाला आलेला तो घाण बुरा आहे का, तो बुरा जातच नाही. महाराज आई वडील ज्याचे जिवंत आहेत त्याचे पांडुरंग तेच आहेत, त्याचा विठ्ठल, त्याचा भगवान शिवजी तोच आहेत. माय बापे केवळ काशी तुका म्हणे माय बापे
सगळा सोपा परमार्थ आहे राजू. तुम्ही कोण्या हरामखोराचं ऐकून चुकीच्या अडचणीत हात घालू नका. मरताल एखाद्याशी मरताल, सोपा परमार्थ आहे. आई वडिलाला देव मानणाऱ्यानं देव उभा केलाय. योगी 28 पुंडलिकरायानं यज्ञ केलाय, मी पुराणात पाहिलं नाही. पुंडलिकरायानं तपश्चर्या केली, हेही मला माहित नाही. पुंडलिकरायानं दान धर्म केलाय, परिस्थिती नाजूक आहे. पुंडलिकरायानं एकच केलं, फक्त मायबापाची सेवा. जगाचा बाप इटीवर उभा केला, मायबापाच्या सेवेतली ताकद आहे. माझ्या माईनं आपल्या नवऱ्याची सेवा करणाऱ्यानं सूर्य थांबिला, सूर्य थांबिला, सूर्य 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 थांबिला. नवऱ्याची सेवा केली एका बाईनं जंगलात 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 वनवासात सेवा केली. तिच्या पायाचं नख बघितल्याच्या नंतर 60,000 लोक जेवले, दुर्वासाचे शिष्य. तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, तिचं नाव द्रौपदी होतं. कितीतरी उदाहरणं तुमच्या पुढे मांडता येतील, पण 1.5-2 तासात मी काय, जमीन 300 एकर बैल 2 किती काऊत आणणार आहे. मर्यादा आहे, मर्यादा आहे, मर्यादा आहे त्याला. सोपा परमार्थ करत जा, अडचणीत नका हात घाली जाऊ. एक सांगू माझ्या माईंनो, ज्या सासू सासऱ्यानं आपल्याला दुष्काळात एक टाइम उपाशी राहून संपत्ती कमवून ठेवली का, त्या सासू सासऱ्याला टायमाला भाकरी देत जा. तुमचे लेकरं मथारपणी तुम्हाला बंगईत झोका देतील. बंगई कळती ना, पाळणा बंगई कळती ना. ज्या सासू सासऱ्यांनी नाना प्रकारच्या खस्ता खाल्ल्या माझ्या माईनो, त्यानं थिगळाचे लुगडे घातले, फाटके धोत्र शिव घातले, पण मजा नाही मारली. म्हणून त्या सासू सासऱ्याला मथारपणी जीव लावा. तुमची लेकरं मोठी होतील, या देशातले हिरे म्हणून चमकतील, मोठ्या मोठ्या अधिकारावर जातील. आणि सासऱ्याची संपत्ती घेऊन तुपात बुडून खातान आणि त्याला वाऱ्यावर सोडतान. तुमचे लेकरं तुम्हाला जिवंत ट्रॅक्टर तुमच्या अंगावर घालतील. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. हे असे भांबावलेली माणसं आहेत नाही, भावनेची आरी गेली की कशाला टाळ्या, कशाला टाळ्या. वा वा वा, चांगलं वाटलं म्हणून वाजवलं. असं लय सोपा परमार्थ आहे माझ्या माईनो. हे बा, कीर्तन ऐकायची गरज नाही, भागवत ऐकायची गरज नाही, रामायण ऐकायची गरज नाही, ना शिवपुराण ऐकायची गरज नाही. आपल्या घरातल्या लोकांना देव माना, देव तुमच्या घरी येईल. आणि तुम्हाला वाटतं का आमचं दर्शन घेतल्यावर तुमचं भलं होतंय. जेव महाराज मायबापाला सांभाळीत नाही, त्याचं जर भागवत ऐकलं तर तुमच्या घराला इस्तू लागन. त्या हरामखोराच्या पाया पडल्यावर तुमचा संसार खालून पेटल. मग पहिला महाराज तपाशी जातो मायबापाला मानी तुका. तो गायक असेल, तो मृदंगाचार्य असेल, तो कीर्तनकार असेल, तो रामायणकार असेल, तो शिवपुराणकार असेल, तो भागवतकार असेल. आपल्या आई वडिलाची इज्जत करत नसेल आणि त्याचं तुम्ही कीर्तन ऐकून किंवा त्याचं चिंतन ऐकून त्याला पाकिट देत असाल तर तुम्हाला कोट्यानार कट टाकाव हे देवाला कळणार नाही. विठाला काय बाईचा अधिकार. महाराज रात्र जागून काढली आणि पहाटेच्या प्रहरी 4था प्रहर सुरू होणार. त्या प्रहराच्या अगोदर नवऱ्याला दाखील माझ्या मैत्रिणीनं ही वस्तू दिली. ही वस्तू लोखंडाला लावली की त्याचं सोनं होतंय. काय त्याग असेल महाराज, किती मोठा त्याग असेल. पत्नीला सांगितलं, प्रिये तुला विटाळ झालाय, तुला एका वस्तूचा विटाळ झालाय, आपल्याला चंद्रभागेकडे जावं लागतंय. आणि तशीच एका फडक्यात बांधलेला परीस रविबुवा नामदेवरायनं पत्नीला चंद्रभागेकडे घेतलं आणि ते परीस असा त्या गाठीतला सोडान सांगितलं, राजाई टाक चंद्रभागेत. चंद्रभागेत टाकला. दोघांना आंघोळी केल्या, ओल्या कपड्यानं बाहेर आले, कळसाचं दर्शन घेतलं आणि घरी आले.
असा भारतात महाराज सापडेल का हो, ज्याला परीस सापड्या तो पाण्यात फेकून देईल? तुम्हाला सापडा का असा एखादा महाराज? बाकीचं जाऊ द्या, आपला कीर्तनकार एखादा परीस सापड्याच्या नंतर, मला जर परीस सापडला ना तर मी पहिला रेल्वे पटरीला लाईन. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आपल्या देशातली पटरी सोन्याची झाली पाहिजे. दिसल ते मंदिराचं शेड सोन्याचं, मसनवाट्याचं शेड पण सोन्याचं. म्हणजे जिथं मसनवाटा सोन्याचा झालाय तिथं ह्या काही दागिने घालायच्या नादात पडणार नाहीत. हो, नाही सापडणार आपल्याला. महाराज 4-4 दिवस पिठाचं पाणी पिऊन राहणारं कुटुंब प्राप्त झालेला परीस एका चंद्रभागेत टाकून देतात. सामान्य त्याग आहे का? म्हणून मला म्हणतात भक्ती ते नाम मला नाही वाटत आपण करू शकतो हा त्याग. अद्याप नाही. ना लग्न झालेला महाराज करीन, ना ज्यानं लग्न केलं नाही तेव्हाही करीत नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. रे ऐसा कोणी दावा हे जया नावडे. हे आवडत नाही, माणूसच नाही, भेटत नाही म्हणून येडेवाणी करते. धाबाग सोडून द्या. आवडत नाही कसं सापडेल? ती फक्त ज्ञानोबर आहे, ती फक्त तुकोबर आहे. सोने रुपया मोती के समान, माणिक पाषाण जैसे. त्याग या लोकांचा. विठोबा गवळाने उठू नका, ग्रामस्थांनी कीर्तन संपले नाही अजून. बसा बसा, संपले नाही अजून. उठू नका कोणी. 5 मिनिटाकरता शिस्त मोडू नका ना. महाराज पंढरपूरवरनं आले. तुमच्यासाठी बाबा एवढ्या दूरवरून आलेत आणि तुम्ही शिस्त मोडतायत. हे बाहेर गावून खूप लोक आलेत. विनंती आहे, बसा खाली. कीर्तनाचा अपमान होतो. गवळाने या छोटे खानी एका नदीच्या तीरावर वसलेलं छोटस गवळाने नावाचं गाव. आणि या गावातील श्रीराम गणेश मंडळांनी, या तरुण मंडळींनी मोठ्या श्रद्धेने हा उत्सव केला. श्रीराम गणेश मंडळातल्या तरुणांना गुरुजी विनंती करेल,
राजू डीजे वाजू नका रे, वा नका वाजू नका. ऐका रे वेड्या बाळाचं, मी काय फारसा शिकलेला नाही, पदवीधर पण नाही, माझं शालेय शिक्षण 7वी आहे, तरी पण ऐका गिरगावच्या बाळाचं. अरे समाजाने विश्वास टाकून आपल्याला पैसे दिलेत रे उत्सव साजरे करण्यासाठी. काबाड कष्ट करणारी माणसं आहेत, काळ्या मातीची नाळ असलेली लोक आहात तुम्ही सगळी. चेहरे पाहिल्यावर कळतंय तुमच्यात आमदार खासदार कोणीच नाही, तुम्ही साधी माणसं आहात. काळ्या मातीची रक्ताचा घाम करून मातीत टाकणारी माणसं आहात. आणि काळ्या मातीमध्ये रक्ताचा घाम करून मातीत टाकणाऱ्या माणसांनी आपल्याला उत्सवाकरता पैसे दिले. हे पैसे चुकीच्या मार्गाने जर खर्चवले तर याचं पाप आपल्याला यमाच्या दरबारात फेडावं लागेल. जॉब विचारण्यासाठी आपल्याकडे यम येईल, आपण काय निर्णय काय जॉब देणार आहेत त्यांना. टाळ मृदंगाच्या गजरातात गणपती बाप्पाला निरोप द्या. फार काही झालं तर ढोल ताशा असावा, ढोल असावा, लेझिम पथक असावा. आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अशा उत्सवात गणेश बाप्पाला निरोप द्या. डीजे घाणेरड्या प्रतीचे गाणे, पाश्चिमात्य संस्कृतीत काही हलकटांची गाणी ही त्या देवापुढे नका वाजू. माझ्या गणपती बाप्पांचा आदर्श घ्या, त्याचे कान फार मोठे आहेत, त्याचे पार कान मोठे आहेत. गणपती बाप्पा इतके कोण्यात देवाचे कान मोठे नाहीत, आणि गणपती बाप्पा इतके कोण्यात देवाचे डोळे बारीक नाहीत. गणेशाचे डोळे बारीक आहेत म्हणजे तो सूक्ष्म पाहतो, आणि त्याचे कान मोठे आहेत, ते हरामखोराचं सगळं ऐकतो. हा, त्याच्या मोठ्या कानात आपली चूक जाता कामा नये इतकं गोड वागा, आणि त्याच्या डोळ्यानं आपली चूक सापडू नये इतकं बिनचूक वागा. आज गणेश कोण आहे माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणून अवतार घेतला. या अवतारात रावणाला मारायचं ठरवलं, पण रावण मरत नव्हता. रावण अजिंक्य, अजिंक्य रावण अजिंक्य. महाराज मी एका कीर्तनात बोलून गेलो, रावणासारखा विद्वान जगात कोणी नाही. रविपवार, रावणासारखा कपटी सुद्धा जगात कोणी नाही. रावणासारखा सावहागुंड जगात कोणी नाही. रावणाच्या श्रीमंती सुद्धा देहूतल्या मालकाने वाकविली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, काय काय ताकद. हो, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. मालकाने वर्णन करावं एवढा श्रीमंत रावण. महाराज पंढरपुरातले मालक मारण्यासाठी हातबल झाले. शेवटी एका देवतेची विनंती करावी लागली. त्या देवतेचं नाव होतं गणेश बाप्पा. अगोदर भगवान गणेशांच्या बाबांची स्थापना केली. त्या देवतेचं नाव आहे रामेश्वर. रामेश्वराची स्थापना केली. भगवान रामेश्वरांची, विश्वनाथाची, माझ्या शिवजींची स्थापना केली. या स्थापनेचे मंत्र म्हणण्यासाठी पुरोहित म्हणून रावण आमंत्रित केलता. हे कीर्तन ऐका, यूट्यूबवर सापडेल तुम्हाला. हे गरजा महाराष्ट्र चॅनल आहे अजयचं, त्याच्यावर तुम्हाला ऐकायला मिळतील कीर्तन. मला तर काही मोबाईल नसतो मोठा, आपलं याच्यातच धकत. घ्यायला काय किती मोठा घेईल, पण म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. हो ना, आता 90 वर्ष लुगडं घातलं आणि म्हातारपणी कशाला गाऊन घालायचं. आता पैसे आहेत माझ्याकडे, पैशाची अडचण नाही, कॅमेरे चालू आहेत, खूप पैसे आहेत माझ्याकडे. एक जण म्हणला किती येतं, तू या पाया पडायची गरज नाही इतकी येते. म्हणजे अडचण नाही, बायको एकच आहे, मस्त पद्धतशीर, एक मुलगा मुलगी, आई आहे, वडील 90ला गेले. धक्का तू संसार आपला, शेती चांगल्या प्रतीची, भरघोस उत्पन्न काढतो, त्याच्यामुळे काही अडचण नाही. घेईन मोबाईल, पण नको राहू द्या हेच आता. आणि आलीच वेळ, प्रसंग पडलंच काम इंटरनेट, तर घेऊ बी, त्याचा काय ताण आहे, त्याचा काय विषय नाही. सोन्याचा घेईल, काय ताण नाही, घेऊ वेळ प्रसंगी, पण सध्या तरी नको. भगवान गणेशांच्या बाबाची स्थापना केली समुद्राच्या तीरावर. रावण मारण्यासाठी लंकेत आले, मरत नव्हता. भगवान गणेशाची आराधना केली.
भगवान गणेश आले. काय प्रभू, अरे बेटा मरत नाही. काय प्रकारे, काय काय काय. एक काम करावं लागतं प्रभू. रावणाला सर्व ग्रह अनुकूल आहेत आणि सर्व ग्रह ज्याला अनुकूल आहेत त्याला जगातली कुठलीच शक्ती प्रतिकूल होऊ शकत नाही. जुना काळ सांगतोय, जुना काळ. आताही ग्रह शांती करण्यासाठी लोक सांगतात ना, मंगळ शांती. हो, बृहस्पती म्हणजे गुरु शांती. नाना प्रकारच्या शांती असतात. ज्यानं सांगितली त्याच्या घरात कायमची अशांती. हो, म्हणून मी नेहमी सांगत असतो, आमच्या पाया पडण्यापेक्षा मायबापाच्या पाया पडत जा, देव तुमचं कल्याण करील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण वेच्छिते तयारुला. आपले पितृदेव आशीर्वाद देतात. हे 2 मिनिटं थांबा. काय प्रसाद आहे का तो? 2 मिनिटं थांबा ना, मी वेळ देतो तुम्हाला. थांबा 2 मिनिटं. थांबा थांबा थांबा. खाली बस. बसा बसा, तिथंच बसा जागे. देतो ना वेळ, देतो मी, देतो. सर्व रावणाला ग्रह अनुकूल आहेत. का? रावण चुकतो तरी ग्रह कसे मदत करतात? ग्रह त्यानं पालथे टाकले होते. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी भगवान गणेशाला विचारलं, गणेशजी काय प्रकार आहेत? तुम्ही बुद्धिदातात, तुम्ही विघ्नाचे हार आहात. आमच्यावर किती मोठं विघ्न आहे. माझी पत्नी हरण केली, तुमच्या आईला तुम्ही रावणाच्या तडाख्यातून सोडवलंय. काय तुमचा बुद्धिवाद आहे? महाराज गणेश मातृभक्त आहेत. तुम्हाला माहिती असावा, माझे भगवान शिवजी एवढे परोपकारी आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनीच केली. अत्यंत दयाळू आहेत. महाराज रावणाला एके दिवशी आत्मलिंग देऊन टाकलं. काय पुरुषार्थ गणेशाचा. माझ्या भगवान गणेशानं ते आत्मलिंग सोडून घेतलं. लघुशंकेचा प्रकार आहे का चरित्रात? मग लक्षात येईल तुमच्या. ते आत्मलिंगही सोडून घेतलं. महाराज आईसाहेबाला सोडवलं एके दिवशी. काय पुरुषार्थ, किती मोठा पुरुषार्थ. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, आम्हालाही बुद्धी द्या ना, काय करावं? काही नाही प्रभू, एकच काम करावं लागतंय. राजा रावणाच्या सिंहासनाच्या पायरीला प्रत्येक ग्रह पालथाय आणि रावण ग्रहाच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर जातो. म्हणून सर्व ग्रह काहीच करत नाहीत, अनुकूल आहेत. एकही ग्रह प्रतिकूल नाही. रावण तुम्हाला मरणं शक्य नाही. रावण मारणं जर तुम्हाला असेल तर ग्रह सोयीशे करा. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, विघ्नहर गणेश बाप्पा, रावणाचे ते पायऱ्या सोयीशा करायची ताकद कोणात आहे? तितकं आमच्याकडं पहार नाही, कुदळ नाही, टिकाव नाही, जेसीबीचं खोरं मोठं नाही, तुमच्या सोंडी इतकं काहीच मोठं नाही. भगवान गणेशाच्या सोंडीनं पायऱ्या सोयीशा केल्या. रावणाला सांगितलं, लंकेश, हे ग्रह पालथे नसते. पुरुषार्थी माणसानं पाठीत लाथ आणू नये. हिम्मत असेल तर छातीत बुकी हाणावा. फुगिला न रावण्या. कोणी फुगिला? भगवान गणेशानं. पुरुषार्थी माणसानं पाठीत वार करू नये, छातीत करावा. तुम्ही पुरुषार्थी आहात. सर्व देवता 33 कोटी देवता तुम्ही बंदिस्त टाकल्या आणि तुम्ही ग्रहाच्या पाठीवर पाय देतात. हिम्मतवान आहेत तुम्ही, छातीवर पाय द्या. रावण म्हणला, ते बी खरेचे गणेश बाबा, करा सोयीशे. शनिदेव खालून म्हणले, बाप्पा मला फक्त सोयीचं करा, 5 मिनिटात याचं सगळं चुंगाडवा फुकून देतो. आणि भगवान गणेशाने 9 ग्रहापैकी 1 नंबरचे ग्रह सोयीशे केले. त्या ग्रहाचं नाव आहे शनिदेव. नीलांजनम समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनीश्वरम. शनिदेव सोयीशे.
बृहस्पती महाराज सोयीशे, मंगळ महाराज सोयीशे, राहू केतू सोयीशे, सगळे सोयीशे झाले आणि रावणाची उलटी मोजणी सुरू झाली. लक्षात घ्या, विश्वाच्या बापाला 6व्या क्रमांकाचा गुंड मारायचा होता. 6व्या क्रमांकाचा गुंड. त्या गुंडाला मारण्यासाठी देव यशस्वी झाले. याची एकमेव ताकद आहे भगवान गणेश. मग लक्षात घ्या, 6व्या क्रमांकाच्या गुंडाला मारण्यासाठी गणपती बाप्पाची मदत लागती. तर गणपतीच्या मागपते खेळणाऱ्याला कोण मारीन याचा विचार करा ना तुम्ही. गणपतीच्या पुढं चुकीचे गाणे लावणाऱ्याला अरे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. गणेश मंडळातल्या सदस्यांनो लक्षात ठेवा, बाकीच्या धर्माची लोक हसतील असं अनुकरण करू नका. एखादा मुस्लिम बांधव जर चुकीचं गाणं आपल्या गणेश मंडळाच्या माईकवर ऐकत असेल, स्पीकरवर ऐकत असेल, तर तो मनातली म्हणत असेल ही हिंदूची लोक भ्रष्ट झाली, ही हिंदूची लोक नालायक झाली, ही बुजदिल झाली, यांच्या पवित्र देवतेच्या पुढं चुकीची गाणी वाजवायला लागलीत. नका वाजू, तुम्ही अभंग वाजवा. हरिपाठ एखादा चांगल्या स्वरेल व्यक्तीनं गालेला हरिपाठ करा, गाथा पहा, ज्ञानेश्वरीच्या वया पहा, तिथे गाथ्यातले अभंग वाचा. फार काही झालं तर थोडेसे भावगीत पहा. राजे हो, तुमच्या एक लक्षात असू द्या जीनच्या पॅन्टीवाल्यांनो, एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ आला आणि त्या दुष्काळात मिलू खाण्यासाठी आले, बरबडा खात होते. आणि ज्या देशात जे गहू जनावराला खाऊ घालतात ते गहू आपल्याला पाठिले. त्या गव्हाची पोळी केल्याच्या नंतर या स्टेज इतकी लाल होत होती. म्हणून गान सम्राट प्रल्हादजी शिंदे त्या काळात एक भगवान गणेशाचं भावगीत गालं होतं. त्यांनी नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता, बाप्पा मोरया रे बाप्पा चरणी ठेवी तो माता. त्या लोकांना सोर आहे, त्यांना ते गायनाचं ज्ञान आहे. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. त्याच्या पुढचे वाक्य लय गोड आहेत. देवा घेरे जाणून, घेरे मानून, अरे आम्ही भोळी भक्त आहेत. सुख येतील दिस येतील कारे सुखाचे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. राजे हो, आपले दुःख त्याला सांगा. आमच्याकडे वेळेला पाऊस पाड देवा, त्या पावसानं आमचं कसल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये असा पाऊस पाड रे देवा. अशा मागण्या त्याला घाला, विद्वत्तेची मागणी त्याला घाला. महाराज विद्येची देवता आहे. रिद्धी आणि सिद्धी हे त्याच्या सानिध्यातल्या येतात. आणि ह्या ज्याला प्राप्त झाल्या मग सरस्वती तिथं येतच असते पुस्तक घेऊन. मग या सरस्वतीची कृपा पात्र आपल्याला होण्यासाठी गणेशाची उपासना अत्यंत गरजेची आहे. ती सात्विक व्हावा, ती गोड व्हावा, याच्याकरता तसं अनुकरण करा. महाराज भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला जय गणेशाच्या कृपेनं झाला. ताकद आहे महाराज. महाराज देव ज्याच्यानं कृपा पात्र ठरतात असा तो गणेश आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्यावर का तो भक्ती प्रेम करणार नाही, पण त्याला आवडेल अशी भक्ती करा. श्रीराम गणेश मंडळाला विनंती करतो, आणि तुम्ही निश्चित माझ्यासारख्या वेड्या बाळ्याचे शब्द मान्य करताल अशी मला खात्री आहे, अशी अपेक्षा बाळगतो. आपल्या संस्कृतीला, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायला, आपल्या बुजुर्गांना, आपल्या सनातन संस्कृतीला मानेल असा उत्सव करा ही तुम्हाला विनंती करतो. मला असं वाटतं पुढच्या वर्षी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं श्रीमद भागवत कथा होणार आहे. वा, अतिउत्तम आहे. ऐका श्रीमद भागवत कथा. महाराज श्रीमद भागवतामध्ये माता यशोदेने भगवान गणेशाचं व्रत केलं. भगवान गणेशाचा व्रत केलं आहे. भागवतात एक छोटीशी कथा आहे.
वा. श्रीमद भागवत कथेचं आयोजन पुढच्या वर्षी श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं होणार आहे. महाराज या कथेचे नारळ ज्याला उचलायचे असतील त्यानं सेवा घ्या, घ्या, ते पदरात पाडून घ्या, ते पुण्य पदरात पाडा. महाराज चुकीच्या ठिकाणी नका करू घेत जाऊ सेवा. सात्विक ठिकाणी, सनातन संस्कृती जिथं वर्णी लागते, जिथं ज्ञानोबा आहे तुकोबाराला मान्यता आहे, अशा ठिकाणी आपली वर्णी लावी जा, आपला अर्थ तिथं खर्ची जा, ही तुम्हाला विनंती करतो. मोठ्या श्रद्धेनं पुढच्या वर्षी श्रीमद भागवताचा उत्सव श्री राम गणेश मंडळ करतील हे तुम्ही निश्चित करा आणि ते हे अनुकरण तुम्ही करताल हीची मला मी खात्री बाळगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर उठू नका. कोणाचं नाव? एकच मिनिट सूचना आहे का? एकच मिनिट मी फक्त तुम्हाला अर्धा मिनिट भीक मागणारे भजनाची, कोणी उठू नका. सूचना सांगा गुरुजी. श्रीराम गणेश मंडळ यांनी आयोजित केलेला हरिभक्तपरायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या सुश्रुत अशा वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं त्याग आणि वैराग्य, त्यागातून वैराग्य निर्माण होतं आणि वैराग्यातून संतांची निर्मिती होते. आणि वैराग्य आणि त्याग याविषयी जे काही अनेक उदाहरणं देऊन, दाखले देऊन महाराजांनी आपल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. त्याचप्रमाणे श्रीराम गणेश मंडळाने अनेक वेळा महाराजांना विनंती केली, पण महाराजांची तारीख काही मिळत नव्हती. अनेक वर्षापासून 4-5 वर्षापासून प्रयत्न करत होते, पण ह्या वर्षी महाराजांनी मान्य केलं आणि आजचा दिवस निवडला. तसं पाहिलं तर आज द्वादशी आहे. मला कालची तारीख गुरुजी हा. मागितली, पण मी दर महिन्याच्या शुद्ध वारीला पंढरपूरला असतो. पंढरपूरला होते महाराज. 400 किलोमीटर 450 किलोमीटर वरून प्रवास करून आले, थकले, बसले, विश्रांती घेतली. अन्नाचा एकही कण न घेता त्यांनी या ठिकाणी जवळजवळ 2 तास आपल्याला मंत्रमुग्ध शब्दांनी खिळून ठेवलं. महाराज अशाच प्रकारचं आमच्या गावाला, एक छोट्याशा गावाला जर असे महाराज उपलब्ध होत असतील तर आमचं गावाचं भाग्य समजलं जातं. महाराज आम्ही अनेक कार्यक्रम घेतले. या वर्षी तर आमच्या अनेक रूपी महाराजांचं, त्याचप्रमाणे शिवपुराण गजानन महाराजांचं, आज तुमचं कीर्तन ऐकून आमच्या लोकांना